आपल्यासोबत सुनील प्रभू आहेत। आज बहिष्कार टाकलाय, सगळे उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलेले आहेत। काय पुढची भूमिका असणार आहे? असं आहे की मार्करवाडीची जी घटना घडली, ज्याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण ईव्हीएमच्या विरोधात आहे आणि मॉब ड्रिलिंगच्या संबंधी जर त्यांनी निर्णय घेतला होता तर त्यासंबंधी रात्रीपासून कार्यकर्त्यांना पकडण्याची जी काय भूमिका या सरकारने घेतली, धरपकड सुरू केलेली आहे, याचा निषेध म्हणून कळलं की नाही आज या शपथविधीवरती महाविकास आघाडीच्या आमदारांनी बहिष्कार टाकला। आपला मित्र पक्ष समाजवादी पक्ष आपल्यासोबत राहणार नाही असं अबू आझमी म्हणतात। त्यांनी शपथ घेतली, महाविकास आघाडी इतर आमदारांनी घेतली नाही। ते म्हणतात की बाबरी मस्जिद पाडल्याचं समर्थन वेळोवेळी शिवसेनेकडनं केलं जातं आणि त्या भूमिकेचा त्रास आमच्या पक्षाला होतोय, आमच्या मतदारांना होतोय आणि त्यामुळे आम्ही बाहेर निघत आहोत। नाही, महाविकास आघाडी म्हणून आम्ही आमचं जे काय आहे ते धोरण आम्ही लोकांसमोर ठेवलेलं आहे। या महाराष्ट्रातील जनतेचा जो आवाज आहे तो विरोधी पक्षाचा महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक एकत्र लढलो। त्यामुळे आता देखील या विधानसभेमध्ये या आवाजाला वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्र राहणार। अबू आझमी किंवा समाजवादी पक्ष तुमच्या सोबत राहणार नाही? अबू आझमी आणि समाजवादी पक्ष हा त्यांचा विषय आहे। त्यांनी जो निर्णय घेतला असेल तर बसेल महापालिका त्यांच्या वरिष्ठांना विचारून त्यांनी घेतला असेल। नाही, पण महापालिका निवडणुका समोर आहेत, समाजवादी पक्षाचे असंही आपण बघतो 2 आमदार आहेत। असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीने मुंबईकर जनता ठरवेल ना त्यावेळेला काय होईल। पण काही चर्चा होईल समाजवादी पक्षाच्या आता वरिष्ठांचा आणि वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे, यात मी काय सांगू शकणार। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकर जनता ठरवणार आहे की सत्ता कोणाला द्यायची। शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस म्हणतात की राज ठाकरे महायुती सोबत असतील। देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की राज ठाकरे हे महायुती सोबत असतील। देवेंद्रजींच्या राष्ट्रीय पक्षाचं धोरण असेल तर मी काय बोलू त्याच्याबद्दल। त्यामुळे होते सुनील प्रभू, त्यांनी ज्या काही राजकीय प्रतिक्रिया येत आहेत त्या संदर्भात आपली भूमिका, आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।